पाऊस आहे ना अवकाळी असू किंवा रेग्युलर पावसाळा चालू असू, पाऊस आला की भजी खायची मजाच वेगळी। त्यात जर बटाटा भजी म्हटलं ना तर एकदमच भारी, करायला सोपी आणि खायला एकदम कुरकुरीत आणि मस्त। पाहू शकता व्हिडिओमध्ये अगदी टम फुगलेली बटाटा भजी रेसिपी आपण पाहणार आहोत। तर अशी ना मस्त अशी पटापट भजी करायची आणि मस्त आहे ना मिरची तळायची आणि सर्व करायची। भजी तोडून देखील पाहूया। तर पाहू शकता आतून एकदम मस्त अशी शिजलेली आहे आणि मस्त अशी झालेली आहे। आणि त्याबरोबरच पहा अशी उभी भजी देखील आपण बनवलेली आहे मोठी मोठी। रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर पहिले ना इथे पहा लंबुळका असा बटाटा घेतलेला आहे। तर दोन प्रकारची भजी करणार आहे आपण, म्हणजे बटाटा भजीच करणार आहे, पण एक उभी आणि एक गोल अशा प्रकारे दोन प्रकारची करूयात। तर पहिले आहे ना दोन बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आपण आणि आता पहिले याची साले काढून घेऊयात छिलनीने। तर दोन्ही बटाट्याची साले काढून घेतलेली आहे मी इथे आणि आहे ना आपण ती पाण्यामध्ये घातलेली आहे जेणेकरून काही पडायला नको यासाठी। आता आहे ना ही प्लेट बाजूला सरकून देऊयात। एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे, बटाटा किसण्यासाठी जी किसणी असते ना स्लाइसर ते घेतलेलं आहे आपण। एक बटाटा आपल्याला उभा धरायचा आणि व्हिडिओत दिसतो त्याप्रमाणे किसून घ्यायचा आहे। तर इथे मोठे लंबुळके काप पडताय पाहू शकता तुम्ही। तर सर्व एक बटाटा जो आहे त्याचे अशा प्रकारेच आपण काप करून घेऊयात उभे लंबुळके। तर एका बटाट्याची आपण अशी लंबुळकी मोठी भजी करणार आहे आणि आता दुसरा जो बटाटा आहे ना त्याचे आपण आहे ना गोलाकार काप करून घेऊया। तर त्यासाठी बटाटा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे धरायचा आणि कापून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही, म्हणजे किसून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे ह्याचे गोलाकार काप पडतायत। दोन्ही बटाट्याच्या स्लाइस करून घेतल्या आणि त्या पाण्यात घातल्या जेणेकरून बटाटे काळे पडायला नको यासाठी। तर आता हे आपण बाजूला सरकून देऊयात आणि आता आपल्याला ना दुसरं भांडे घ्यायचं आहे। तर त्यामध्ये आपल्याला आहे ना जेवढी क्वांटिटी भजे करायचे त्या अंदाजानुसार बेसन पीठ म्हणजे चण्याचे पीठ घालून घ्यायचे। आता यामध्ये आहे ना आपण पाव चमचा हळद घालून घेऊयात। त्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि इथे ना मी एक चमचा लाल तिखट देखील घालून घेतलेलं आहे। तुम्हाला नसेल लागत तर तुम्ही स्किप देखील करू शकता। त्यानंतर ह्यामध्ये मी ना एक चमचाच्या अंदाजाने जिरे घालून घेतले। तर ह्यामध्ये साहित्य जे सांगितले ते अगदी कमी साहित्य लागतात आपल्याला बटाटा भजी बनवण्यासाठी। त्यानंतर असा ओवा घ्यायचा भरपूर असा आणि हातावर चोळायचा आणि तो ह्यामध्ये घालून द्यायचा। आणि आता आपण हे जे पीठ आहे ना ते मिक्स करून घेऊयात, एकत्र करून घेऊयात आणि त्यानंतर ह्यामध्ये घालायचं आपल्याला पाणी। अंदाज घेत पाणी घालायचं, एकदम पाणी घालायचं नाही। तर थोडं थोडं एक अंदाज घेत आपल्याला पाणी घालायचं आहे। जास्त मिश्रण आपल्याला आहे ना याची कन्सिस्टन्सी पातळ ठेवायची नाही आहे, त्यामुळे थोडं थोडं पहा असं एकदम अंदाज घेत पाणी घालून असं चमच्याने हलवायचं म्हणजे सर्व व्यवस्थित मिक्स होईल। तर इथे मी तुम्हाला आहे ना पिठाची कन्सिस्टन्सी दाखवते। तर अशा प्रकारे आपल्याला इथे पीठ ठेवायचं आहे बरं का। तर इथे खाण्याचा सोडा मी घातलेला नाही आहे, तुम्हाला घालायचा असेल तर तुम्ही चिमूटभर घालून त्यावर एक चमचा पाणी घालायचं म्हणजे सोडा ॲक्टिव्ह होतो, पण मी ते ना खाण्याचा सोडा स्किप केलेला आहे। आता आहे ना पहा मी तुम्हाला दाखवते अशा प्रकारे बटाट्याचे काप ह्यावर घालून घ्यायचे आणि पूर्ण दोन्ही साइडने ह्यामध्ये डीप करायचे। तर मी ही भजी जी आहे ना ती हाताने न घालता चमच्याने घालून घेणार आहे, तुम्ही हाताने देखील घालू शकता। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बटाट्याचा काप दोन्ही साइडने डीप करून चमच्यात उचलायचा आणि तेल गरम झाला की घालायचा। एकीकडे ना तेल देखील गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे मी। तेल आपल्याला ना छान गरम करून घ्यायचंय। तर तेल आहे ना कडकडीत गरम झाले आहे की नाही किंवा गरम झालं आहे की नाही हे कसं ओळखायचं, पाण्याचे थेंब तेलामध्ये घालायचे, तडतड असा आवाज येतो म्हणजे तेल छान गरम झालेलं आहे। तेल जर जास्त गरम झालं असेल तर गॅस थोडा बारीक करायचा भजे घालताना आणि नंतर गॅस परत आपल्याला फुल फ्लेम म्हणजे वाढवायचा आहे। तर पहा मी आता आहे ना एक एक भजी सोडून घेते चमच्यानेच, तुम्ही हाताने देखील घालू शकता। सोडा न घालता पाहू शकता तुम्ही आपली भजी जी आहे ना ती एकदम फुगलेली आहे। आणि आता आपल्याला गॅस वाढवायचा आहे। तर आपल्याला फुल फ्लेमवर भजी तळून घ्यायची। एका साइडने थोडीसा सोनेरी कलर आला की भजी अशी उलटून घ्यायची। तर इथे पाहू शकता तुम्ही मंद गॅसवर अजिबात तळायची नाही, नाही तर मग भजी ना तेल पितात आणि अजिबात कुरकुरीत अशी होत नाहीत। त्यामुळे आपण फुल फ्लेमवरच ही भजी तळून घेणार आहोत। तर आता उलटून घेतलेली मी दुसऱ्या साइडने ही छान सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची म्हणजे छान कुरकुरीत होतात। परत सांगते गॅसची फ्लेम जी आहे ना ती आपल्याला भजी तळताना फुलच ठेवायची आहे। दोन्ही साइडने छान भजी तळली गेलेली आपली पाहू शकता तुम्ही। आता आहे ना आपण ही काढून घेऊयात। तर एक झाऱ्या मी घेतलेला आहे आणि दुसरा जाळीचा झाऱ्या घेतलेला आहे तर तेल निथळण्यासाठी। तर त्या
छोट्या झाऱ्याने मी जाईच्या झाऱ्यामध्ये सर्व भजी काढून घेते आणि तेल त्याचे निथळून घेते। जवळून देखील पहा, मस्त अशी ना अजिबात तेल न पिलेली आपली कुरकुरीत अशी भजी झालेली आहे। टिश्यू पेपरवर जाईवर काढून घ्यायची भजी, म्हणजे राहिलेलं तेल देखील निथळून जाईल त्यातील। अजून एक ह्याचाच घाणा मी तुम्हाला घालून दाखवते। तर इथे पाहू शकता, आता दुसरा घाणा देखील आपण घालून घेऊयात। एक एक करून भजी सोडायची। तर तेल जास्त गरम असेल तर गॅस छोटा करायचा, भजी घालताना छोटा म्हणजे मंद करायचा, आणि त्यानंतर भजी घातल्यानंतर लगेच गॅस वाढवायचा आपल्याला, अजिबात बारीक ठेवायचा नाही, नाहीतर आपली भजी तेल पितील। हे मी परत एकदा सांगते। बसेल तेवढी भजी घालून छान दोन्ही साईडनी सोनेरी रंगावर खरपूस अशी तळून घ्यायची, म्हणजे खायला देखील खूप मस्त अशी लागतात। आणि माझा तर अनुभव आहे, तुम्ही ना सोडा घालूच नका, बिना सोड्याची ही खूप छान बटाटा भजी तयार होतात, तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये। तर सोडा घातल्यानंतर काय होतं, भजी जास्त प्रमाणात तेल पितात, त्यामुळे मी बटाटा भजी, पालक भजीमध्ये खाण्याचा सोडा घालतच नाही, तरी देखील भजी खूप छान तयार होतात। आणि इथे पहा, आता ही देखील भजी छान सोनेरी रंगावर तळल्यानंतर आता ही भजी काढून घेऊयात आपण। आता आहे ना मी थोड्या मिरच्या देखील यामध्ये घातलेल्या आहेत। तर मिरच्या ना अशा मधून फोडून घालायच्या बरं का, तर डायरेक्ट तुम्ही जर घातल्या आता त्या मिरच्या डायरेक्ट उडतात, त्यामुळे फोडून मिरच्या यामध्ये घालून घेतल्या। तेल तर गरमच आहे, त्यामुळे लगेच 1 मिनिटातच मिरची छान अशी तळली जाते। आणि ह्या देखील आता आपण काढून घेऊयात। ह्याबरोबरच आपण जे उभी काप केलेले आहे बटाट्याची उभी भजी मोठी, ती देखील करून घेणार आहोत। तर ती शेवट करायची होती, त्याचा व्हिडिओ त्यामुळे मी घेतलेला नाहीये, पण ती तुम्हाला दाखवणार आहे मी। तर ही पहा, मस्त अशी आपली ना अगदी मस्त टम फुगलेली बिना सोडा घालता ही भजी तयार आहे। तोडून देखील भजी दाखवते, तर एकदम मस्त अशी झालेली आहे। आणि आता ही उभी भजी पहा, शेवट मी तळली होती, ती देखील खूप खास आणि मस्त झालेली आहे, पण मी हाताने सोडलेली ही भजी पाहू शकता जवळून देखील। मस्त ही भजी, पाव आणि मिरची एक नंबर लागते, नक्की बनवा। पावसाळ्यात चालू होणारच आहे आता। कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये कळवा। नवीन आलेले जे आहे त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।